या चॅनलवरील सर्व कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी सादर केल्या जातात. अंधश्रद्धा किंवा कोणत्याही अलौकिक गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्याचं स्पष्टीकरण विज्ञानाकडेही नसतं. काही अनुभव असे असतात की त्यांना योगायोग म्हणावं, भास म्हणावा, की खरंच काही अदृश्य शक्तींचा स्पर्श होता, हा प्रश्न कायम अनुत्तरित राहतो. आजची कथा अशाच एका रहस्यमय अनुभवावर आधारित आहे. ही फक्त भीती निर्माण करणारी कथा नाही, तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला एका गूढ प्रवासावर घेऊन जाणारी कहाणी आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अनेकदा जे आपल्या डोळ्यांना दिसतं तेच संपूर्ण सत्य असतं असं नाही, आणि जे सत्य असतं ते शेवटी समोर येईपर्यंत आपल्याला त्याची कल्पनाही नसते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिव्हियन स्टोरीटेलर 2.0, आणि मी आहे आपला दीपक विनायक नानोटे. सादर करत आहे एक थरारक भयकथा, आणि या भयकथेचं नाव आहे अमावस्येची वाट. पण कथा सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर कृपया आपल्या डिव्हियन स्टोरीटेलर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. कथा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि सर्वात महत्त्वाचं, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग वेळ न दडवता सुरू करूया आजची ही रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारी भयकथा. साल होतं 1998. राजेशला मुंबईत नोकरी लागून 5 वर्ष झाली होती. एका खाजगी कंपनीत तो प्रामाणिकपणे काम करत होता. अनेक वर्षाच्या कष्टानंतर काही दिवसापूर्वीच कंपनीने त्याची बढती केली होती. पगारही वाढला होता. ही आनंदाची बातमी सर्वात आधी आपल्या घरच्यांना सांगावी अशी त्याची इच्छा होती. 3 वर्षापासून तो गावाकडे गेला नव्हता. घरच्यांशी संपर्क फक्त पत्रांमधून होत होता. आईची खुशाली, वडिलांची 2-4 वाक्य, लहान भाऊ सुधीरच्या शिक्षणाची माहिती, आणि शेवटी हमखास लिहिलेला निरोप. हरिभाऊ नाना आणि दामू अण्णाचा आशीर्वाद. प्रत्येक पत्र वाचताना त्याचं मन गावाकडे धाव घ्यायचं. पण काही कारणास्तव ते शक्य झालं नव्हतं. यावेळी मात्र त्याने ठरवलं होतं, कोणालाही आपण येतोय हे कळवायचं नाही. सरळ गावात जाऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा. त्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तो बाजारात गेला. आई आणि आपल्या 2 काकींसाठी साड्या, वडिलांसाठी धोतराचं पान, सुधीरसाठी जीन्स शर्ट, हरिभाऊ नानांसाठी उबदार शाल, आणि दामू अण्णासाठी पांढरं शुभ्र धोतर सदऱ्याचं कापड घेतलं. दामू अण्णासाठी कपडे घेताना मात्र तो काही क्षण दुकानातच थांबला. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याची आठवण होताच त्याच्याही ओठावर हसू उमटलं. किती दिवसांनी आलास रे लेकरा, असं म्हणत ते नेहमीप्रमाणे त्याला मिठी मारतील, ही कल्पनाच त्याला सुखावून गेली. रात्रीच त्याने बॅग भरून ठेवली. गावी जायच्या कल्पनेने त्याला रात्रभर झोप आली नाही. केव्हा एकदा सकाळ होते आणि मी केव्हा गावी जातोय
असं झालं होतं. शेवटी पहाटे लवकर उठून आंघोळ केली, खोलीला कुलूप लावलं आणि बस स्थानक गाठलं. सकाळची गावाकडे जाणारी एसटी फलाटावर उभी होती. प्रवाशांची लगबग सुरू होती. राजेशने खिडकीजवळची जागा पकडली. काही वेळात बसने हॉर्न दिला आणि मुंबई मागे सरकू लागली. शहराची धावपळ हळूहळू फिरत गेली. कॉन्क्रीटच्या इमारतीची जागा मोठ्या रस्त्यांनी घेतली. खिडकीतून येणारा सकाळचा गार वारा चेहऱ्यावर लागत होता. राजेश बाहेर पडत होता, पण त्याचं मन 3 वर्ष मागे फिरून गेलं होतं. मुंबईत नोकरी लागून 2 वर्ष झाली होती. त्यावेळी तो काही दिवसांसाठी गावाकडे गेला होता. घरी पोहोचताच त्याला वातावरणात काहीतरी वेगळं जाणवलं. अंगणात तलाठी बसला होता. समोर जमिनीचे कागद पसरले होते. काही गावकरी शांतपणे उभे होते. हरिभाऊ नाना आणि दामू अण्णा एका बाजूला मान खाली घालून बसले होते. दशरथ म्हणजे राजेशचे वडील मात्र निर्विकार चेहऱ्याने कागदावर सही करत होते. ही शेती हरिभाऊच्या वाट्याची आणि ही दामोदरच्या. हे शब्द राजेशच्या कानावर पडले आणि तो जागच्या जागी थिजला. दशरथरावांनी आपली दोन्ही भावांची शेती आणि घराची वाटणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या रात्री राजेशने वडिलांना खूप समजावलं. घर वेगळं केलं तरी चालेल, पण मनं वेगळी करू नका, असं तो वारंवार म्हणत राहिला. पण दशरथ आपल्या निर्णयावर ठाम होते. हरिभाऊ नाना आणि दामुअण्णा मात्र शांत राहिले. दोघांनीही एक शब्द उच्चारला नाही. त्यांच्या डोळ्यातलं दुःख सगळं सांगून जात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश कोणाशीही वाद न घालता मुंबईला परतला. त्या दिवसानंतर त्याने गावाची वाट धरली नाही. 1 वर्ष गेलं, मग दुसरं, नंतर तिसरं. घरची खुशाली फक्त पत्रातून कळत राहिली. बस एका धक्क्याने हल्ली आणि राजेश भानावर आला. त्याने खिडकीबाहेर पाहिलं. रस्ता पुढे धावत होता. त्याने मनातल्या मनात ठरवलं, जे झालं ते झालं. आता सगळं विसरायचं, पुन्हा सगळ्यांना एकत्र आणायचं. बस भरधाव वेगाने पुढे धावत होती. दुपार कधी सरली आणि संध्याकाळ कधी जवळ आली हे राजेशलाही कळलं नाही. रस्त्यात एखादं गाव लागायचं, काही प्रवासी उतरायचे, नवीन प्रवासी चढायचे आणि बस पुन्हा आपल्या वेगाने पुढे निघायची. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या शेतांकडे पाहत तो कधी कधी विचारात हरवून जायचा, तर कधी नकळत हसून घ्यायचा. त्याच्या डोळ्यासमोर सतत आईचा चेहरा, सुधीरची धावपळ, हरिभाऊ नानांचं हसणं आणि दामुअण्णाचा प्रेमळ आवाज फिरत होता. सूर्य पश्चिमेकडे झोकू लागला तसं बस एका रस्त्याकडच्या धाब्यावर येऊन थांबली. चालकाने 10-15 मिनिटांची विश्रांती असल्याचं सांगितलं. दिवसभर बसून अंग आंबलं असल्यामुळे सगळेच खाली उतरले. कुणी चहा घेत होता, कुणी भजी खात होतं, तर कुणी हातपाय धुवून फ्रेश होत होतं. राजेशनेही गरम चहाचा कप घेतला. चहा संपवून तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. काही क्षणांनी चालकाने इंजिन सुरू करण्यासाठी चावी फिरवली. इंजिनने गरगर आवाज केला, पण बस सुरू झाली नाही. चालकाने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी तेच. वाहक खाली उतरला. दोघेही इंजिनजवळ काहीतरी करू लागले. प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली. काय झालं? बस बिघडली की काय? आता किती वेळ लागणार? अरे बापरे, आता कसं पोहोचायचं? चालक आणि वाहक जवळजवळ अर्धा तास झटत राहिले, पण बस सुरू झाली नाही. शेवटी दुसरी बस मागवण्यात आली. ती येईपर्यंत चांगलाच उशीर झाला.
संध्याकाळ संपून अंधार पसरू लागला. धाब्याभोवतीचे दिवे लागले होते. दूरवरचा रस्ता काळाकुट्ट दिसू लागला. सगळे प्रवासी वैतागले होते. राजेश मात्र घड्याळाकडे पाहत होता. प्रत्येक मिनिटागणिक त्याच्या मनातली काळजी वाढत होती. काही वेळाने दुसरी बस आली. सगळ्यांनी घाईघाईने आपापलं सामान उचललं आणि त्यात जाऊन बसले. बस पुन्हा सुरू झाली, पण आता वेळ हातातून निसटली होती. राजेशने मनात हिशोब केला. शहरात पोहोचेपर्यंत 11 वाजतील. तो शीटला टेकून बसला. बाहेर पूर्ण अंधार झाला होता. फक्त बसचा हेडलाईटचा उजेड रस्त्यावर पडत होता. मध्येच एखादं वाहन समोरून यायचं. त्याच्या दिव्यांनी क्षणभर डोळे दिपून जायचे आणि पुन्हा काळोख रस्त्यावर पसरायचा. रात्रीच्या 11 वाजता बस त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन थांबली. दिवसभराच्या प्रवासाने सगळे प्रवासी थकले होते. राजेशने बॅग खांद्यावर टाकली आणि खाली उतरला. बस स्थानक जवळजवळ ओस पडलं होतं. गावाकडे जाणाऱ्या जीप केव्हाच बंद झाल्या होत्या. काही वेळ तो तसाच उभा राहिला. आता पुढे कसं जायचं हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. तेवढ्यात मुख्य रस्त्यावरून परळीच्या दिशेने जाणारा एक मालवाहक ट्रक दिसला. राजेश धावतच त्याच्या जवळ गेला. दादा, गावच्या फाट्यापर्यंत सोडाल का? चालकाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बस, पण पुढं कसा जाशील बाबा? मी जाईन, तुम्ही फक्त फाट्यावर सोडा. बरं बस, सोडतो, पण पैसे द्यावं लागतील बरं का? हो हो चालेल. काय किती घेणार? अरे तुझ्याकडून कशाला जास्त घेईल? जे आपलं तिकीट असेल तीच घेईल. हा बस. ट्रक सुरू झाला. शहराचे दिवे मागे पडू लागले. पुढे फक्त काळोख, लांबच लांब पसरलेला रस्ता आणि ट्रकच्या इंजिनचा एक सूर्य आवाज. ट्रक बराच वेळ सुसाट वेगाने धावत होता. रात्रीचा अंधार अधिकच गडद होत चालला होता. दोन्ही बाजूंना पसरलेली शेतं, मध्येच दिसणारी एखादी झोपडी आणि क्वचित एखाद्या गावात लुकलुकणारे दिवे क्षणात मागे पडत होते. चालक गप्प गाडी चालवत होता. राजेशचं लक्ष मात्र सतत रस्त्यावर आणि घड्याळावर होतं. काही वेळाने चालकाने वेग कमी केला. तुझा फाटा आलाय, तो म्हणाला. राजेशने बॅग उचलली. त्याला पैसे देत चालकाचे आभार मानले आणि खाली उतरला. ट्रक पुन्हा घरघर करत पुढे निघून गेला. काही क्षणातच त्याच्या लाल टेललाईटचा शेवटचा ठिपकाही अंधारात विरून गेला. क्षणात सगळीकडे अशी शांतता पसरली की स्वतःच्या श्वासाचाही मोठा आवाज वाटू लागला. राजेशने आजूबाजूला नजर टाकली. मुख्य रस्त्यावर आता एकही वाहन जात नव्हतं. समोर गावाकडे जाणारा कच्चा रस्ता अंधारात हरवून गेला होता. त्याने हातातील घड्याळ पाहिलं. रात्रीचे 12:30 वाजत आले होते. आता फक्त 3 किलोमीटर. तो स्वतःशीच पुटपुटला. बॅगेचा पट्टा खांद्यावर नीट करत त्याने गावच्या रस्त्यावर पाऊल टाकलं. सुरुवातीला पूर्ण अंधार होता. दोन्ही बाजूंना दाट झाडी होती. बाभळीच्या काटेरी फांद्या वाऱ्यांनी एकमेकींवर आपटत किरकिर आवाज करत होत्या. मध्येच कुठल्या तरी झाडावर बसलेलं घुबड विचित्रपणे घोतकार करायचं आणि पुन्हा सगळीकडे स्मशान शांतता पसरायची. एखादा रातकिडा अचानक कानाजवळ आवाज केल्यासारखा किर्र आवाज करायचा आणि तो नकळत दचकायचा. काही अंतर चालल्यानंतर त्याला रस्त्याच्या कडेला विजेचे खांब दिसू लागले. प्रत्येक खांबावर लावलेला पिवळसर बल्ब मंद उजेड टाकत होता. तो उजेड फारसा नव्हता, पण काळ्याकुट्ट अंधारात तोही आधार वाटत होता. राजेशने सुटकेचा निश्वास टाकला. आता गाव फार दूर नसावं असं त्याला वाटलं.
त्याने चालण्याचा वेग वाढवला. साधारण 2-3 खांब मागे पडले असतील तेवढ्यात त्याची नजर समोरच्या एका विजेच्या खांबावर गेली आणि त्याचे पाय जागच्या जागी थबकले. त्या खांबाखाली 2 बायका उभ्या होत्या. दोघींच्याही अंगावर लाल साड्या होत्या. डोक्यावरून पदर पूर्ण चेहऱ्यावर ओढलेला होता. त्या एकमेकींपासून थोड्या अंतरावर अगदी निश्चल उभ्या होत्या. एवढ्या रात्री या निर्जन रस्त्यावर कोण असतील या? हा प्रश्न त्याच्या मनात चमकून गेला. त्याने पुन्हा नीट पाहिलं. त्या अजूनही हलत नव्हत्या. त्याच क्षणी त्याची नजर त्यांच्या पायाकडे गेली आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. त्या दोघींचे पाय जमिनीला टेकलेलेच नव्हते. त्या जमिनीपासून साधारण 1 फूट वर हवेत स्थिर उभ्या होत्या. राजेशच्या घशाला कोरड पडली. त्याने पुन्हा डोळे चोळून पाहिलं. कदाचित अंधारामुळे आपल्याला भास होत असावा असं त्याने स्वतःला समजावलं, पण नाही. त्या दोघी जशाच्या तशाच उभ्या होत्या. त्यांच्या अंगावरच्या लाल साड्या मात्र वाऱ्याच्या झोताबरोबर विचित्र पद्धतीने फडफडत होत्या. आजूबाजूच्या झाडाची एकही फांदी हालत नव्हती, पण त्यांच्या पदरांना जणू एखादं अदृश्य वादळ लागलं होतं. राजेशच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. मागे वळून जाण्याचा विचार क्षणभर त्याच्या मनात आला, पण तो क्षणातच विरला. एवढ्या रात्री पुन्हा मुख्य रस्त्यावर जाऊन तरी काय उपयोग होणार होता? त्याने नकळत देवाचं नाव घेतलं. देवर, पांडुरंगा, पांडुरंगा, विठ्ठला. बॅगेचा पट्टा घट्ट पकडला आणि सावकाश पुढे चालू लागला. त्याची प्रत्येक पावलं जड झाली होती. तो जसा जसा जवळ जाऊ लागला तसं तसं त्या दोघी अधिकच स्पष्ट दिसू लागल्या. दोघींचेही चेहरे पूर्णपणे पदराआड लपलेले होते. हात शरीराला चिकटून खाली लोंबत होते. शरीरात कसलीच हालचाल नव्हती. फक्त साड्यांचे पदर सतत हवेत फडफडत होते. राजेश आता त्यांच्या अगदी जवळ आला होता. त्याने नजर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे पाहायचं नाही, सरळ पुढे निघायचं, तो मनातच स्वतःला सांगत होता. पण भीतीपेक्षा कुतूहल अधिक बलवान ठरतं. नकळत त्याची नजर वर गेली. त्या क्षणी दोघींचे पदर वाऱ्याने किंचित बाजूला सरकले. राजेशच्या अंगातलं रक्त गोठलं. जिथे डोळे असायला हवेत तिथे फक्त 2 पांढरे निर्जीव गोल ठिपके चमकत होते. पापणी नव्हती, बुबळं नव्हती, फक्त पांढरं. आणि ते दोघेही ठिपके सरळ त्याच्याकडेच रोखलेले होते. त्याच्या तोंडून किंकाळी फुटता फुटता राहिले. तो झपाझप पावलं टाकत पुढे निघाला. काही अंतर गेल्यावर त्याने स्वतःला बजावलं, मागे पाहायचं नाही, काहीही झालं तरी मागे पाहायचं नाही. पण काही क्षणातच त्याला एक विचित्र जाणीव झाली. जणू कुणीतरी त्याच्या अगदी जवळून चालत होतं. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं. क्षणभर लाल साडीचा पदर त्याच्या खांद्याजवळ हल्ल्यासारखा दिसला. तो दचकून बाजूला झाला, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने धाडस करून मागे पाहिलं आणि त्याच्या छातीत धस्स झालं. त्या दोघी जमिनीपासून 2 फूट वर हवेत तरंगत त्याच्याच मागून येत होत्या. त्यांच्या आणि राजेशच्या मधलं अंतर हळूहळू कमी होत होतं. तो घाबरून पुन्हा पुढे वळला. बापरे, आता काय करायचं? कोण असतील या? थोडा पुढे चालताच पुन्हा त्याला तीच जाणीव झाली. त्याने नजरेच्या कोनातून आजूबाजूला पाहिलं तर त्या दोघी
त्याच्या दोन्ही बाजूंनी माना वाकून त्याच्याकडे पाहत चालत होत्या. तो प्रचंड घाबरला होता. पाय झपाझप आपटत तो अगदी पळाल्यासारखा चालू लागला. अजूनही डोळ्यांच्या कोपऱ्यात त्यांच्या पांढऱ्या डोळ्यांचे ठिपके सतत चमकत असल्याचा भास होत होता. काही विचित्र आवाज कानावर पडत होते. मध्येच बेसूर हसण्याचे आवाज यायचे. त्यांच्या तोंडातून कसल्या तरी बडबडीचा आवाज यायचा. त्या आवाजाने त्याच्या पायातली उरली सुरली शक्ती सुद्धा नाहीशी झाली. तो जवळजवळ धावतच पुढे निघाला. समोर गावाच्या दिशेने अजून काही विजेचे खांब दिसत होते. तेवढ्यात त्याला दूरवर एक माणूस येताना दिसला. डोक्याला मुंडासं गुंडाळलेलं, खांद्यावर फावडं, चांदण्याची ढब ओळखीची वाटत होती. तो जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा राजेशच्या मनात आशेचा किरण जागा झाला. ती आकृती जशी जशी जवळ येऊ लागली तसा तसा विजेच्या पिवळसर उजेडात तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. पुढच्या क्षणी राजेशच्या तोंडातून शब्द फुटले, दामू अण्णा. तो अक्षरशः धावतच त्यांच्या जवळ गेला. राजा? इतका वेळ छातीत साचलेली भीती एका क्षणात बाहेर पडली. राजा? अरे माझ्या लेकरा, कसा हायस र? त्याने दामू अण्णांना घट्ट मिठी मारली. दामू अण्णांनी नेहमीप्रमाणे त्याच्या पाठीवरून हात फिरवला. अरे राजा, किती दिवसानं आलास र? अरे पण एवढा घाबरलास का म्हणून? हा? त्यांचा तोच ओळखीचा शांत आवाज कानावर पडताच राजेशची भीती कमी झाली. अण्णा, मागे 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 दोन बायका माझ्या मागे येत होत्या. तो धापा टाकत म्हणाला. दामू अण्णांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू विरला. त्यांनी शांतपणे मागे नजर टाकली आणि पुन्हा राजेशकडे पाहत म्हणाले, चल पहिले इथनं चल, इथं थांबणं बरं नाही. दोघं पुढे चालू लागले. काही पावलं गेल्यावर राजेशला राहवलं नाही. तो हळू आवाजात म्हणाला, हा अण्णा, हा अण्णा, ते कोण होत्या? दामू अण्णांनी उत्तर द्यायला थोडा वेळ घेतला. आर लेकरा, इतक्या रातचं कुठं येत असतेत होय? आर ह्यो गावचा रस्ता म्हणजे डाकिनेचा अड्डा आहे. त्यात आज आमुष्या, हिता असले पारकार लय घडतेत. तू चल पटपट. पण त्या माझ्या मागे का लागल्या? आर जाऊन दे, ते समद गेल्या त्या. दामू अण्णा एवढंच म्हणाले. त्यापुढे त्यांनी एक शब्दही काढला नाही. राजेशलाही पुन्हा काही विचारायची हिंमत झाली नाही. तो फक्त त्यांच्यासोबत चालत राहिला. काही वेळाने त्याला जाणवलं, अंगावर दडपण आणणारी ती अदृश्य भीती आता हळूहळू कमी होत होती. त्याने धाडस करून एकदा मागे वळून पाहिलं. रस्त्यावर दूरवर पिवळ्या दिव्यांचा मंद उजेड होता, पण त्या दोन लाल साड्या कुठेच दिसत नव्हत्या. दामू अण्णांनी त्याच्याकडे पाहत हलकसं हसून विचारलं, आता बरं वाटतंय ना? राजेशने मान डोलावली. अण्णा, तुम्ही भेटला नसतात तर आज मी वाचलोच नसतो. दामू अण्णांनी उत्तर दिलं नाही. ते फक्त पुढे चालत राहिले. काही वेळाने गावाची पहिली घरं दिसू लागली. दूरवर एखाद्या घराच्या ओसरीत कंदील लुकलुकत होता. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येऊ लागला. दामू अण्णा गावाच्या वेशीजवळ थांबले. राजा, बाळा, तू आता घरी जाऊ नको. सरळ नानाच्या घरी जा. आणि तुम्ही? म्या शेतावर जातो. मोटार चालू करायची ना. अण्णा, एवढ्या रात्री? राजेशने आश्चर्याने विचारलं.
दामू अण्णा मंद हसले. अरे आम्ही शेतकरी आहे रे पोरा, आमची येळ काय तुमच्यासारखी घड्याळावर चालती होय आ? ते थोडे पुढे सरकले. त्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जा जा पोरा, निवांत झोप आता, माझं काम झालं. राजेशने त्यांच्या पाया पडून नमस्कार केला. दामू अण्णांनी त्याला उठवलं, खांद्यावर थोपटलं, डोळे भरून त्याला पाहिलं आणि ते फावडं खांद्यावर टाकत शेताकडे जाणाऱ्या पाय वाटेने चालू लागले. राजेश काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. अंधारात त्यांची आकृती हळूहळू लहान होत गेली आणि शेवटी पूर्णपणे अंधारात विरून गेली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. सुटलो रे बाबा. बॅग खांद्यावर सावरली आणि हरिभाऊ नानांच्या घरांच्या दिशेने पावलं वळवली. हरिभाऊ नानांचं घर गावाच्या टोकालाच होतं. तो दारात पोहोचला. घराभोवती सामसूम होती. राजेशने हलकेच कडी वाजवली. आत काही वेळ काहीच हालचाल झाली नाही. त्याने पुन्हा थोडी जोरात कडी वाजवली. काही क्षणांनी आतून खोकल्याचा आवाज आला. अरे कोण आहे बाहेर? हरिभाऊ नानांचा आवाज ऐकताच राजेशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. नाना नाना, मी आहे राजेश. आत क्षणभर शांतता पसरली. मग घाईघाईने कडी उघडली गेली आणि दार उघडलं. समोर राजेशला पाहताच हरिभाऊंना क्षणभर काही सुचेच ना. त्यांच्या समोर खरोखर राजेश उभा आहे की आपल्याला भास होतोय या गोंधळात हरिभाऊ नाना काही क्षण जागच्या जागी उभे राहिले. अचानक भानावर येत ते अडखळत्या आवाजात म्हणाले, राजा आर. पुढे त्यांना बोलताच आलं नाही. त्यांनी धावत जाऊन राजेशला घट्ट मिठी मारली. राजा, हार किती दिवसांनी पाहतोय तुला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. इतक्यात शारदा काकूही बाहेर आल्या. दारात राजेशला पाहताच त्या क्षणभर अवाक झाल्या. हरिभाऊ नानांची अवस्था जशी झाली होती अगदी तशीच त्यांचीही झाली. काही क्षण त्या नुसत्या राजेशकडे पाहत राहिल्या. मग भानावर येत त्यांनी त्याला आत घेतलं. राजेशने बॅग खाली ठेवली. शारदा काकूंनी पाण्याचा तांब्या आणून त्याच्या हातात दिला. पाणी पिऊन तो थोडा सावरला. हरिभाऊ नाना त्याच्याकडे पाहत हसत म्हणाले, राजा, अरे इतक्या उशिरा यायचं असतं होय? हा, आलास ते बी इतक्या वर्षांनी. राजेशही हलकसा हसला. कामातून वेळच मिळत नव्हता नाना. यावेळी बढती मिळाली म्हणून मुद्दाम आलो. राजेशला बढती मिळाल्याचं ऐकून दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हरिभाऊ नाना म्हणाले, बरं केलंस. या निमित्तानं तुला आमची आठवण तरी झाली. वहिनी तर तुला पाहिल्यावर उड्याच मारतील बघ. काही वेळ मुंबईच्या, नोकरीच्या आणि घरच्या गप्पा रंगल्या. मग अचानक राजेशचा चेहरा गंभीर झाला. तो हळू आवाजात म्हणाला, नाना, येताना रस्त्यात फार विचित्र प्रकार झाला. हरिभाऊ नानांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. कसला प्रकार? त्यांनी विचारलं. राजेश म्हणाला, अहो, येताना मला रस्त्यात 2 विचित्र बायका दिसल्या. लाल साड्या नेसलेल्या. त्यांचे पाय जमिनीला लागत नव्हते. बराच वेळ त्या माझ्या मागे येत होत्या. मी तर खूप घाबरलो होतो. पण सुदैवाने दामू अण्णा भेटले. ते शेताकडे चालले होते. ते नसते आले तर आज काही खरं नव्हतं माझं. राजेशचं बोलणं ऐकताच हरिभाऊ नानांचा चेहरा पांढरा फकट पडला. त्यांनी मोठे डोळे करून राजेशकडं पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, राजा, कोण भेटलं म्हणलास? अहो नाना, आपले दामू अण्णा शेताकडे निघाले होते. त्यांनी मला पाहिलं. मग इथपर्यंत सोबत आले. जाताना म्हणाले, आज नानाकडेच थांब, सकाळी घरी जा. राजेशचं बोलणं संपताच शारदा काकूंच्या हातातला तांब्या निसटून खाली पडला.
घरात एकदम नीरव शांतता पसरली. हरिभाऊ नाना जागच्या जागी उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, भीती, दुःख दोन्ही भाव एकाच वेळी उमटले. त्यांनी पुन्हा थरथरत्या आवाजात विचारलं, राजा, तुला कोण भेटलं म्हणलास? दामू अण्णा, राजेश सहजपणे म्हणाला. अहो, त्यांनीच तर मला इथपर्यंत आणलं. हरिभाऊ नाना काहीच न बोलता झटकन उठले. त्यांनी दार उघडलं आणि बाहेर अंधारात पाहू लागले. मग थोडे पुढे होत भरल्या आवाजात त्यांनी हाक मारली, दामा, 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 दामा. त्यांच्या आवाजाचा प्रतिध्वनी रात्री शांततेत विरून गेला. त्यांनी पुन्हा मोठ्याने हाक मारली, दामा, अरे दारापर्यंत आलास आणि भावाला न भेटताच निघून गेलास. दामा, 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 कुठे गेलास रे दामा? हरिभाऊ नाना अंधाराकडे पाहत धाय मोकलून रडत होते. त्यांचा प्रत्येक शब्द काळजाला भिडत होता. पण बाहेर फक्त सामसूम होती. फक्त रातकिड्यांची किरकिर कानी पडत होती. त्याशिवाय दुसरा कोणताच आवाज नव्हता. हरिभाऊ नाना हताश होऊन घरात परत आले. त्यांचे डोळे डबडबले होते. शारदा काकू तोंडाला पदर लावून ओक्साबोक्शी रडत होत्या. राजेशला काहीच समजेना. तो घाबरून म्हणाला, नाना, आवर रडताय काय? सकाळी येतील ना दामू अण्णा? हरिभाऊ नाना रडतच म्हणाले, अर कसा येईल त्यो? राजेश गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागला. हरिभाऊ नानांनी डोळे मिटले. 2 अश्रू गालावर उघळले. ते भरल्या आवाजात म्हणाले, राजा, 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 तुझा दामू अण्णा गेला र. त्याला जाऊन आज 1 महिना झाला. काय? राजेशच्या पायाखालची जमीनच सरकली. तो 2 पावले मागे सरकला. त्याला वाटलं हरिभाऊ नाना काहीतरी गैरसमज करत असतील. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, नाही नाना, हे अशक्य आहे. आओ, मी आत्ताच त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला आशीर्वाद दिला. माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनीच मला इथपर्यंत आणलं. हरिभाऊ नानांनी पुढे होत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. राजा, मला तुझ्यावर विश्वास आहे. तुझे पाहिलंस ते खोटं नसल. पर दामूला जाऊन खरंच आज 1 महिना झाला. राजेशने शारदा काकूकडे पाहिलं. त्यांनीही डबडबल्या डोळ्यांनी होकार दिला. घरात पुन्हा काही क्षण शांतता पसरली. राजेशच्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रत्येक क्षण जिवंत झाला. फावडं खांद्यावर घेतलेला दामू अण्णा त्याला आठवू लागला. मागं वळून पाहू नकोस, असं सांगणारा त्याचा शांत आवाज, डोक्यावर ठेवलेला मायेचा हात आणि निरोप घेताना म्हटलेलं त्याचं शेवटचं वाक्य, माझं काम झालं, म्या निघतो आता. हे सगळं इतकं खरं होतं की त्यावर शंका घेणं अशक्य होतं. तो मटकन खाली बसला. दोन्ही हातांनी डोकं धरून बराच वेळ तसाच बसून राहिला. शेवटी त्याने हरिभाऊ नानांकडे पाहिलं. डोळे भरून आले होते. आवाज कापरा झाला होता. तो म्हणाला, नाना, काय झालं होतं नक्की? हरिभाऊ नानांनी धोतराच्या सोग्याने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाले, महिनाभरापूर्वी अशाच एका रात्री तो रानात पाणी धराय गेला. मोटार चालू करायच्या बॉक्समध्ये साप येटोळं घालून बसला होता. अंधारात त्याला काही कळलं नाही. त्यानं झाकण उघडलं आणि सापानं हातावर दंश केला. रातभर माझा दाम्या तडफडत राहिला. किती वेळा माझं नाव घेतलं असेल, हातपाय खोडले असतील, पर देवाला ते मंजूर नव्हतं राजा. एवढं बोलून हरिभाऊ नाना पुन्हा रडू लागले.
काही वेळाने राजेशने डोळे पुसले आणि विचारलं, नाना, पण मला का कळवलं नाही? हा प्रश्न ऐकताच हरिभाऊ नानांची मान खाली गेली. त्यांनी खोल उसासा टाकला. कळवायचं होतं रे लेकरा, लय वाटत होतं कळवावं तुला, पर तुझ्या बापानं आम्हाला थांबवलं. आपण? हो, तो म्हणला राजा इतक्या दूर शहरात आहे, आता कुठं नोकरीला स्थिरावलाय. त्याला ही बातमी कळली तर सगळं काम सोडून धावत येईल. जे व्हायचं ते होऊन गेलं, उगाच त्याला त्रास देऊ नका. हरिभाऊ नाना पुढे म्हणाले, म्या त्याला लई समजावलं, शारदानं बी सांगितलं, पण तुझ्या हेकेखोर बापानं आमचं काय बी ऐकलं नाही. वरून म्हणला, कोणी बी त्याला कागूद लिहू नका, त्यो जेव्हा गावाला येईल तेव्हा आपसुक त्याला समजल. मागच्या महिन्यात तुला मी जे पत्र पाठवलं होतं ना, 2 महिन्यापूर्वी मी तुला पत्र पाठवलं होतं ना, त्यात शेवटी त्यानंच लिहायला सांगितलं होतं, राजाला म्हणावं दामू अण्णाचा आशीर्वाद. हे ऐकताच राजेशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला ते पत्र आठवलं. ते वाचताना त्याला किती आनंद झाला होता, पण आज समजत होतं त्या ओळींमध्ये शब्द होते हरिभाऊ नानाचे आणि माया होती दामू अण्णाची. त्या रात्री तिघांच्याही डोळ्यांना झोप लागली नाही. बाहेर रात्र संपत आली होती, पण घरात दामू अण्णाच्या आठवणींचा अंधार अजूनही तसाच पसरलेला होता. समाप्त. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन भय कथेसोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.